बघा नेक्स्ट क्वेश्चन दिला आहे, फाइंड द रेंज अँड कोएफिशियंट ऑफ रेंज ऑफ फॉलोइंग डाटा. आपल्याला काय केलं आहे, मार्क्स दिलेले आहे, मार्कांची रेंज दिली, त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट दिलेले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याचा रेंज आणि कोएफिशियंट ऑफ रेंज फाइंड आउट करायचं आहे. तर बघा आता सगळ्यात पहिल्यांदा काय आहे की आपल्याला हे जे इंटरव्हल दिलं आहे बघा, तर हा इंटरव्हल काय कंटिन्युअस नाही, मग त्याला आपल्याला काय करावं लागेल, कंटिन्युअस करावं लागेल. मग इथं लिहायचं बघा 10 to 19, 20 to 29. मग इथं लिहायचं म्हणून this given interval is not continuous, मग कंटिन्युअस नाही तर काय करावं लागेल, आपल्याला त्याला कंटिन्युअस करावं लागेल. मग कंटिन्युअस करायला काय करायचं, इथं लिहा मग वी हॅव टू मेक इट कंटिन्युअस. ठीक आहे. कंटिन्युअस करायचं फॉर्म्युला काय आहे, तर मग लिहायचं करेक्टिंग फॅक्टर इज इक्वल्स टू लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास मायनस अप्पर लिमिट ऑफ अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास. ठीक आहे. मग बघा आता इथं आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये कंटिन्युअसनेस आणायचं आहे. मग इथं काय सांगितलं, लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. आता हा कोणता आहे, अप्पर क्लास आहे आणि त्याचं लोअर लिमिट म्हणजे हे खालचं लिमिट. म्हणजे इथं येईल बघा, सॉरी, लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. मग बघा हा काय आहे, लोअर, हा जो आहे अप्पर क्लास आहे, हा काय लोअर क्लास आहे. त्याच्यानंतर याच्या रिस्पेक्टमध्ये जर गेलं तर हा लोअर क्लास, हा अप्पर क्लास. मग इथं काय सांगितलं आहे, लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. मग लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास म्हणजे लोअर लिमिट कशाचं, अप्पर क्लासचं. मग अप्पर क्लासचं लोअर लिमिट किती येणार इथं, 20. मग बघा लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास म्हणजे पुढचा क्लास. ठीक आहे. त्याच्यानंतर मायनस अप्पर लिमिट. बघा हे काय आहे, अप्पर लिमिट. मी तर तुम्हाला दुसऱ्या पेनने लिहून दाखवतो. बघा हे कोणतं लिमिट आहे, अप्पर लिमिट. मग आता याच्यासाठी हे अप्पर लिमिट आहे, याच्यासाठी हे अप्पर लिमिट आहे, याच्यासाठी हे अप्पर आहे, याच्यासाठी हे अप्पर आहे, याच्यासाठी हे अप्पर आहे. ठीक आहे. आणि हे सगळे काय झाले, लोअर लिमिट झाले. हा 29, 19, 39 हे काय झाले, लोअर लिमिट. आता बघा अप्पर क्लास हा सगळ्यात अप्पर क्लास आहे, त्याच्यानंतर हा आहे, त्याच्यानंतर आहे. मग याच्यासाठी अप्पर हा आहे. ठीक आहे. म्हणजे अप्पर क्लासचं जो आधीचा क्लास आहे तो अप्पर क्लास आहे. मग बघा इथं काय सांगितलंय, लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. मग लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. ठीक आहे. मग याचं काय केलं आपण, लोअर लिमिट घेतलं, त्याच्यानंतर मायनस अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास. मग बघा अप्पर लिमिटचं काय केलं आपण, अप्पर लिमिट घेतलं लोअर क्लास. मग हा किती आहे, 19. इथं लिहितो परत मी 20 मायनस. आता बघा हा फॉर्म्युला काय आहे की डिवाइड बाय 2 येतं. ठीक आहे. याला डिवाइड बाय किती येणार, 2 येणार. कारण की दोन लिमिट मधलं हे घेतोय आपण. ठीक आहे. इक्वल्स टू, मग बघा आता इथं लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. ठीक आहे. मग इथं घ्या 20.
मायनस त्याच्यानंतर ना अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लासचं अप्पर लिमिट 19 डिवाइड बाय 2. मग किती येणार इथं 1/2 येणार. म्हणजेच करेक्शन फॅक्टर किती आला 0.5 आला. किती आला 0.5. मग आता करेक्शन फॅक्टर जो 0.5 आला ना त्याने काय करायचं माहिती आहे का, तर प्रत्येक याच्यामध्ये काय करायचं, हे जे लोअर लिमिट आहे हे काय आहे, सॉरी हे काय लोअर क्लासचं जे लोअर क्लासचं जे लोअर लिमिट आहे, लोअर क्लास आहे सॉरी अप्पर लिमिट जे आहे ते काय करायचं मायनस, त्याच्यामध्ये मायनस करायचं आणि एका याच्यात प्लस करायचं. ठीक आहे. मग तो काय होणार कंटिन्युअस होणार. बघा आता इथं आपण जर याच्यामध्ये जर 0.5 मायनस केलं 10 तर 9.5 होईल. आणि याच्यामध्ये जर ॲड केलं तर 19.5 होईल. आणि या 20मधून मायनस करायचं मग किती होईल. मग बघा आता नवीन आपला क्लास प्रोड्यूस होईल. मग इथं लिहा पुढच्या पेजवरती, इथं लिहायचं करेक्शन फॅक्टर एक मिनिट. मग इथं लिहा आता करेक्शन फॅक्टर मायनस लोअर बाउंड्री इक्वल्स टू, बघा मग आता 10 मायनस 0.5 करायचं. ठीक आहे. मग ते किती येणार 19.5 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर ना आता हा काय आहे लोअर बाउंड्रीज होती. मग आता मोठ्या याच्यात काय करायचं ॲड करायचं, अप्पर बाउंड्रीमध्ये तो काय करायचं ॲड करायचं. मग ॲडिंग करेक्शन फॅक्टर लिहा, हे सबस्ट्रॅक्ट होतं. ठीक आहे. नंतर इथं लिहा ॲडिंग करेक्शन फॅक्टर टू अप्पर लिमिट अप्पर बाउंड्री. ठीक आहे. मग अप्पर बाउंड्री किती आता पहिल्या याची 19 प्लस 0.5 किती होणार ते 19.5. मग बघा आता नवीन टेबल जनरेट होणार. तर नवीन टेबलमध्ये कसं होणार बघा आता, एक मिनटं मागचंच कॉपी करू आपण. कंट्रोल सी, कंट्रोल ई. ठीक आहे. मग बघा आता हा मिटवतो मी इथं. मग बघा आता नवीन टेबल कसं येणार, पहिलं लिमिट किती आलं 19.5 म्हणजे लोअर, आणि नंतर ना 19.5 9.5 19.5. ठीक आहे. नंतर ना बघा आता दुसरा जो क्लास आहे त्याचं किती आहे, बघा दुसरा जो क्लास आहे तो 20 ते 29 आहे. मग 20मधून मायनस करायचं. मग इथे येणार 19.5, दुसरं येणार 29.5. त्याच्यानंतर ना 29.5 नंतर ना किती येईल
30.5 सॉरी 39.5. नंतर इथं किती येणार 39.5 आणि इथं येणार 49.5. नंतर न इथं येणार 49.5 आणि नंतर न किती येणार इथं 59.5 आणि इथं किती येईल मग 59.5 नंतर ना 69.5. ठीक आहे. याला आपला कंटिन्युअस क्लास. बघा आता इथं 19.5 इथं पण 19.5 म्हणजे कसे कंटिन्युअस क्लास आहे. त्याच्यानंतर नाही नंबर ऑफ स्टुडंट तसेच 6, 10, 16, 14, 8 आणि 4. ठीक आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं बघा, आता आपल्याला काय करायचं आहे करेक्शन रेंज आणि करेक्शन फॅक्टर फाइंड आउट करायचं आहे. मग आता बघा इथं आपल्या ज्या क्रॉसिंग बाउंड्रीज आहे त्या 9.5, 19.5 आणि कंटिन्युअसमध्ये आल्या बघा सगळे. मग स्मॉलेस्ट व्हॅल्यू घ्यायची, याच्यामधली काय घ्यायची स्मॉलेस्ट व्हॅल्यू. बघा स्मॉलेस्ट व्हॅल्यूला आपण यस म्हणतो. ठीक आहे. मग इज इक्वल्स टू 9.5. त्याच्यानंतर ना लार्जेस्ट व्हॅल्यू घ्या. लार्जेस्ट व्हॅल्यू इज इक्वल्स टू यल इज इक्वल्स टू 69.5. लास्टचं किती आहे 69.5 म्हणजे सगळ्यात लार्जेस्ट. त्याच्यानंतर ना रेंज. आता रेंज कशी काढत्या, रेंज इज इक्वल्स टू काय राहतं लार्जेस्ट मायनस स्मॉल. मग इथं किती लार्जेस्ट 69.5 मायनस 9.5 इज इक्वल्स टू 60. ठीक आहे. ही आली आपली रेंज. आता रेंजचा कोएफिशियंट काढायचा. मग कोएफिशियंटचा फॉर्म्युला काय बघा, हा रेंजचा फॉर्म्युला होता. मग कोएफिशियंट ऑफ रेंज इज इक्वल्स टू एल मायनस एस अपॉन एल प्लस एस. म्हणजे काय आहे की बघा आता 69.5 मायनस 9.5 अपॉन काय करायचं 69.5 प्लस 9.5 करायचं. मग कॅल्क्युलेटरमध्ये करा तर हे किती येईल इथं 60 येणार आणि हा 0.5 काय होणार 70 होणार. 70 आणि 9 69. ठीक आहे. म्हणजेच किती येणार ते इक्वल्स टू 0.7594. ठीक आहे. ही काय आली आपली कोएफिशियंट ऑफ रेंज आली. बघा सगळ्यात आधी आपण काय केलं बघितलं ऑब्झर्व केलं तर ऑब्झर्वेशनमध्ये असं ऑब्झर्व झालं की आपल्याला काय की हे जे क्लास दिले हे क्लास म्हणजे जे मार्क दिले हे क्लासचं म्हणजे वर्गीकरण जे दिलेलं आहे तर ते कंटिन्युअस नाही. ठीक आहे. म्हणजे काय की याच्यामध्ये गॅप आहे. मग आता याला कंटिन्युअस करायसाठी काय करावं लागलं आपल्याला, तर आपण काय केलं कंटिन्युअस करायसाठी करेक्शन फॅक्टर फाइंड आउट केलं. मग लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास मायनस अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास. मग बघा आता हा अप्पर क्लास आहे हा लोअर क्लास आहे, याच्यासाठी हा लोअर आहे हा अप्पर आहे. त्यानंतर पुन्हा याच्या ह्या दोघांमध्ये हा अप्पर हा लोअर. मग बघा स्टार्टिंगची आपण घेतली तर तिथं सांगितलं आहे लोअर लिमिट ऑफ अप्पर क्लास. मग आता हे लोअर लिमिट आहे अप्पर लिमिट आहे. मग लोअर लिमिट किती 20 अप्पर लिमिट ऑफ लोअर क्लास अप्पर लिमिट किती 19. मग 20 मायनस 19 केलं डिवाइड बाय 2 केलं फॉर्म्युल्यानुसार तर आपल्याला 0.5 भेटलं म्हणजे करेक्शन फॅक्टर भेटला 0.5. मग करेक्शन फॅक्टर काय की लोअर लिमिटमध्ये मायनस करायचं आणि अप्पर लिमिटमध्ये ॲड करायचं. मग ॲड केल्यानंतर ना प्रत्येकाचा क्लास आपल्याला कशी भेटली कंटिन्युअस भेटली. ठीक आहे. मग नंतर ना स्मॉलेस्ट व्हॅल्यू. मग ह्या जे क्लास दिलेले या क्लासमध्ये सगळ्यात छोटी व्हॅल्यू आणि या क्लासमधली सगळ्यात मोठी व्हॅल्यू घ्यायची. त्याच्यानंतर रेंज फाइंड आउट करायचं फॉर्म्युला बघा लार्जेस्ट व्हॅल्यू मायनस लोएस्ट व्हॅल्यू म्हणजे स्मॉलेस्ट व्हॅल्यू तर ती येतं 60. मग कोएफिशियंट ऑफ रेंज काढायचं असेल तर लार्जेस्ट मायनस स्मॉलेस्ट अपॉन लार्जेस्ट प्लस स्मॉलेस्ट. मग ते आलं 75.94. ठीक आहे. मग या असं ज्यांनी सॉल्व्ह केलं असेल त्यांना 4 पैकी 4 मार्क भेटले असतात. ठीक आहे.